शहरामधले मोठे आणि जुने वृक्ष कॉन्क्रीट मुक्त करण्याचं अभियान गिरीश महाजन यांनी सुरू केलं होतं आणि आज नाशिकमध्ये महापौर बंगल्याच्या बाहेर असलेलं हे एक मोठं वृक्ष जे आहे ते देखील या ठिकाणी कॉन्क्रीट मुक्त केलं जात आहे। गेल्या काही दिवसांपासून महापौर, उपमहापौर, त्याचप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांनी शहरामधल्या सगळ्या भागांमध्ये अशा पद्धतीचे जे मोठे वृक्ष आहेत ज्यांच्या भोवती कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे ते कॉन्क्रीट काढण्याचं एक मोठं काम सुरू केलेलं आहे। आणि आज महापौर बंगल्याच्या इथे असलेलं हे जे एक मोठं झाड आहे त्याचं देखील कॉन्क्रीट काढलं जात आहे। स्वतः महापौर, उपमहापौर उपस्थित आहेत। ताई, शहरात अनेक मोठे वृक्ष आहेत ज्या भोवती अशा पद्धतीचे कॉन्क्रीट आहेत। आपण आपल्या इथनं सुरुवात करतोय, काय संदेश आहे नाशिककरांना? आपण खरं तर मागच्या आठवड्यापासून हे वृक्ष संवर्धनासाठी वृक्ष लागवड करणं, त्याचं संगोपन करणं हा एक वेगळा विषय आहे। आणि मोठी झाडं जी झालेली आहेत, कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे आपण बघत असाल की ही जी वृक्षाची मुळं आहेत ती खाली जाण्याच्या ऐवजी पसरत चालली आहे पेरिफेरीला, आणि नंतर याची पकड जी आहे ती ढिली होत जाते। जसा इन्सिडेंट मुंबईमध्ये झाला की चेंबूरमध्ये ते वृक्ष उन्मळून पडले आणि बसवर पडले शाळकरी मुलांच्या, तसं हे झाड जसं जसं उंच होत जातं मुळं खाली जाणं अपेक्षित आहे, म्हणजे ते एकदम खोलवर मुळं गेल्यानंतर ते झाड उभं राहील। पण असं न होता जेव्हा आपण कॉन्क्रिटीकरण किंवा पेवर ब्लॉक्स लावतो आणि आळं करत नाही, जे की झालं पाहिजे, तर त्यांना श्वास घेता येत नाही मुळांना, आणि म्हणून खाली जायच्या ऐवजी ही पसरत जातात वरच्यावर आणि मग त्याची स्ट्रेंथ कमी होते। आणि जेव्हा हे झाड आपण पाहताय हे उंच गेलंय नंतर झुकलंय, कारण एका बाजूने ते मुळं सगळी दाबली गेली होती, आणि म्हणून हे आता मोठी जी वृक्ष आहे त्यांना जर व्यवस्थित श्वास घ्यायचा असेल, त्यांची मुळं एकदम खोलवरपर्यंत रुवायची असतील, तर आपण त्याच्या आजूबाजूचं कॉन्क्रिटीकरण काढलं पाहिजे। आणि जाहिरातींसाठी जे काय आपण खिळे ठोकतो वृक्षांवरती ते पण आपण काढले पाहिजे, कारण ह्याच्याने वृक्षांना त्रास होतो। आणि कुठल्याही परिस्थितीत आपण पाहता आहे की इतकी मोठी वृक्ष होण्यासाठी अनेक वर्ष लागतात। वृक्षाचं संगोपन करणं, त्यांना वाढवणं ही एक वेगळी गोष्ट आहे, आणि वाढवलेली वृक्ष कशी अजून चांगली राहू शकतील हा एक वेगळा विषय आहे। इथून आपण आपल्या स्वतःच्या महापौर बंगल्यापासून सुरुवात केलेली आहे। नाशिकमध्ये असा ड्राईव्ह घेणार आहात का आपण हा ड्राईव्ह ऑलरेडी उन्नत नाशिक अभियानांतर्गत मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली, आपले कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे। सगळे पर्यावरण प्रेमी असतील, आपण पाहिलं की त्या दिवशी गंगापूर रोडवरचे आपण काही असे कॉन्क्रिटीकरण झालेले, कारण जिथे जिथे आता नवीन रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डिंग जात आहेत, जुने वृक्ष आहेत, तिथे हे कॉन्क्रिटीकरण होताना आपल्याला दिसताना असं स्वच्छ दिसतं जेव्हा कॉन्क्रीट लावतो किंवा पेवर ब्लॉक राहतो, पण ती स्वच्छता फार काळ कामी येणार नाहीये। आपण आळं करूनच माती तिथे उपस्थित केली पाहिजे, आणि कशा पद्धतीने मेश लावून त्याच्यात पाणी जाईल, मुरेल, हे आपण पाहिलं पाहिजे। खूप धन्यवाद। आपण बघतोय की महापौर बंगल्यापासून आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। शहरात अशा पद्धतीचे जे जुने मोठे वृक्ष आहेत ज्यांच्या भोवती कॉन्क्रीट आहे, पेवर ब्लॉक्स आहेत, ते सगळे काढले जात आहेत, जेणेकरून हे वृक्ष जे आहेत, जे इतक्या वर्षांपासून खरं तर त्यांचं संवर्धन झालेलं आहे, त्यांचं यास पुढे देखील संवर्धन व्हावं, शहरातले वृक्ष टिकावेत, आणि यासोबतच वृक्ष उन्मळून पडण्याच्या ज्या घटना पावसाळ्यात घडतात त्या घडू नये यासाठी हा प्रयत्न आता स्वतः महापौर, उपमहापौर आणि पर्यावरणप्रेमी एकत्रितरित्या करत आहेत। त्याच्यामुळे शहरात सुद्धा नागरिकांना, नाशिककरांना असं आव्हान आहे की अशा पद्धतीनं जर पेवर ब्लॉक होत असतील झाडांच्या भोवती तर ते या ठिकाणी टाळावेत, आणि त्यासोबतच या ठिकाणचे पेवर ब्लॉक कॉन्क्रिटीकरण मुक्त झाडं करण्यासाठी महापालिकेच्या या अभियानात त्यांनी देखील सहभागी व्हावं। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।